बटरफ्लाय कट वगैरे केले तिलाच मेंटेनन्स करायची. हां कटिंग केलं किती झालं अंदाज तरी असं काही? तरी 6 महिने झाले, 6 महिने जास्तीत झाले, एखादी वर्ष झालं समजून चला. हेअर वॉश कधी गेला होता? हेअर वॉश परत म्हणजे कालच्या आदल्या दिवशी. कॉल कर नका मम्मीला, कॉल कर आता कट करत आहे म्हणा, घरी येऊ पण सांगू म्हणा. ते आपल्याला असं वन साईड असं लेअर कट मध्ये अशी ना छोटीशी आता रील्स मध्ये खूपच दाखवतात, हेअर कट खूप येतात. काय जे व्हिडिओ तुम्ही एकदम रील पाहिला ना, त्याला लाईक केला ना, मग तीच रील आहे, एकामागे एक एकामागे एक रील आहे. भरपूर येते. अलग स्ट्रॅटजी आहे मोबाईलची. काय चाललं सेजल घेऊन गेलो चार्ली मिला तुला शेवपुरी पाणीपुरी दुसरीवाला डिपार्टमेंट आहे ना, दोघी नाही हाफ हाफ केले डिवाइड मी. तिला माहित आहे भाऊ काय आहे नाही आपला. काय जा मग जात असेल तर थांबत असेल तर पाय पाय जाशील का तू आता? लाव मग आत्याला फोन लावून दे, आत्याला फोन लाव ना. लावायचं का? मेहंदी पण लावता, कलर लावता? नाही मेहंदी खूप वर्षाच्या आधी. मेहंदीच्या कोट लवकर निघत नाही. मेहंदी म्हणजे ते हर्बल वाली यूज करते. कोणती मग काय यूज करायचं? कलर यूज करायचं. कलर नाही गाडी तिथं आता काही उपाय बी नाही ना, काहीच नाही, दवाई बी नाही, दवाई बी नाही. ठीक आहे, याच्या लेवलनी एवढे कट होतील, चालेल. अजून थोडी करायची होते का एवढं?
आणले तर केस कमी जास्त कटतील. पण त्याला मिळवण्यामुळे बहुत जास्त केस कटतील. होऊन जाणार. मान एक कसं वाटतं. कूलर लावू शकत नाही. कूलर लावून पण किती कूलर वाढतो. काय हरकत नाही. त्याच्यामुळे कूलर नाही काय हरकत नाही. जे आपण म्हणजे वन साईड काढतो तर अशी तिरपट मध्ये नाही कापत का अशी? तेच काढून देणार आपण. अच्छा. केस गाईडलाईन तर करायला लागेल मला. ठीक आहे. तुला कॉफी रेट लागेल. बघा एवढे कटतील चालेल. याच्यापेक्षा लहान झालं ते चालेल थोडंसं. नाही खूप लांब म्हणजे खूप छोटे पण नाही आणि खूप मोठे पण नाही. ओके. झालं मग. याच्या अलीकडे पार्लरमध्ये केलं सलूनमध्ये केलं ते पार्लरमध्ये गावी काही का नागपूरला. नागपूरमध्ये. कुठं लवकर इथे गाणं वाजलं ना मला कॉपीला राईट लागते. अच्छा हो मला व्हिडिओला काही अर्थ नाही लागत ना. अच्छा. मोबाईल सायलेंट. त्रिशा मोबाईल सायलेंट कर ग. व्हिडिओला मग एडिटिंग करता का? हा नॉर्मल मला पूर्ण एडिटिंग आहे. सेजल सर याच्यासारखी दगूसारखी नॉर्मल आपण तुटली कसे तरी करतो. नाही तर कोणाला करून बघायचं मग. तो एक अंदाज करून द्याल. नाही तर शिकून तीच म्हणायचं. कोर्स लावून मी बदलापूरला मुंबईला यासाठी चाललो. अच्छा. मुंबईला सुट्टी म्हणलं आता पुढच्या 15 दिवसामध्ये हां. त्यासाठी चाललो.
तिथे मग काय ट्रेनिंग आहे का? कुठं नाही, मी राहिलाच चालू शिकून आलो. दुकान दिवसात तिथंच काम होतं बदलापूरला. बापरे, का बरं? काय नाही, इथं काय शिकण्याला झाला, जेवढा शिकला तेवढा शिकलं. जुन्यासाठी मला अशीच त्याला तू काय नाही करायचं. जिंदगी आहे, जिंदगीला काय एन्जॉयमेंट करायचं आपलं मस्त एकदम राहते कसूनमध्ये. काम इथे बी करायचं, काम तिथे बी करायचं. इथे बी जेवण करायचं, ते जेवण करायचं. इथल्यापेक्षा हां नाही, फॅमिली 1 वर्षानंतर. आधी पहिला मी स्वतः सेटलच बनणार आहे, त्याच्यानंतर मग फॅमिली अजून नाही. तर माझ्याला मी बी उपासून ते बी उपासून असं मग कॉल पाहिजे ना. जमीस ते बरोबर सरळ ठेवा. तिकडले वेगळं आणि इकडले वेगळं असेल. फॅमिली कुठं नागपूरमध्ये? गोंदियामध्ये तिला माल टाकून राहिलं. गोंदियामध्ये तुझ्या पप्पा झाली तर राहिले. अच्छा, म्हटलं घरी खाली फिरवून काय करशील, तिला कपडे टाकून सुरतला झाले पुढच्या पिकामध्ये. माल द्यायला. हा गाऊन वगैरे पाहिजे असा कन्फर्म सुरतला जाऊन मला आणि इथून मी आणू शकतो गांधीमधून पावसाने पण आपला. गांधीबागमध्ये महाग जाते. हां कोण सांगतो कसं कधी सोचल्या गोष्टी कधी होत नाही. नाही म्हणून माणूस विचार करते काय ना होते काय. नाही, काही नाही काही केलंच पाहिजे हां. खाली जाऊन तिला राहण्यापेक्षा. कानाचे झुमके टाकून देऊन 20,000चे, बांगड्या टाकून देऊन राहिला 3,000च्या, आणि मग ड्रेस आणि गाऊन आणि अंडर गार्मेंट. कारण की ते कपड्याला बसू बसू हो. मला कोणी सपोर्ट. लेडीज येतात. हां मला सपोर्ट आहे कसा बी तुला. काय सगळं ना बोलतं असं काही नाही. ते गाणं आवाज आला म्हणजे मला कॉफी लागते असं ते गाणं नाही. कारण की गाणं दुसरं आहे ना. हो. शिक्षण वगैरे डिपार्टमेंट. आता काय घरी गेला सगळं असं मला वाटतं.
ते चांदेकडे मामी वगैरे नाही, ताई आत्याची मुलगी आहे ना, आता काही इकडे मोठं मुली जॉब करायला काही एक दिवसात लग्नाच्या 20 तारखेला लग्न काकाची द्या म्हणा 2025 पर्यंत पाहू म्हणत झाला. 25 खतमच झाला. 25-26 कडे पाहू म्हणत होता. हे बोलू बघा ठीक आहे. तुम्हाला थोडंसं कमी जास्त वाटला तुझ्या सकाळी येऊन जाणार. सकाळी दुकान 6 वाजता चालू होऊन जातं. ठीक आहे. मॉर्निंगला 10च्या पहिले चालू होऊन जाणार. कधी होत होते एकूण किंवा सुटले किंवा कमी असं राहिले तर येऊन जात. असं विचार नाही का सकाळी जाऊ का डायरेक्ट होऊन जातं. बघा तुम्ही असं जुळा वगैरे लावले ना ताई ते बोल लावले ना ते आपलं काय लेंथ तुमची एवढी आली तर हलकी ती कटून जाल. ते कमी जास्त ती कट होऊन जाईल. तर एवढी लेंथ आहे तुमची माहिती आहे एवढी. ठीक आहे ते ठीक आहे चालेल. तुम्ही टेक्नॉलॉजी बोल आला ते लग्न वगैरे लावले ना अशा प्रकारचं भेटेल. हां ओके ते जेवढे डॅमेज केस होते मागेचे पूर्ण कट झाले. असं काही तुम्हाला वाटणार नाही की काही पुढचं राहिलं म्हणून. तुम्ही तुमचं आता करून बघा. जसे करता त्या हिशोबानं क्लिप असेल क्लिप लावून बघा. कलर असेल कलर लावून बघा. पार्लरमध्ये काटण्याची टेक्निक अलग असेल. त्यांनी पुन्हा एकत्र सामोर आले मग कट केले असतील. हो एकच टायमामध्ये 2-3 स्टेपमध्ये कट खतम काढलं. खतम.
करा, इकडे थोडीशी करा, डिवायडेड. हां, तिकडे थोडीशी करा आणि सामू. हां, आणि अजून सांगू तिकडलं व्यवस्थित करा केस. कसं वाटतं ते केस? छान वाटत आहे ना. आवडलं तुम्हाला? हो. ठीक आहे. इथले सामूचे क्लिप्स काढा. हां, ते काढा ना. हां, अजून चांगला लुक करा. जाणार आहे ना. ओके ताई, ओके जमलं? ओके थँक्यू. थांबा थोडं मागे सर का मागे. हां, आता नाही का? करा मागे. हां, थांबा ना 1 मिनटं. पाठ असं पाठ करा इकडं माझ्याकडे. पाठ करा माझ्याकडे. हां, पूर्ण केस मागे करा. हां, थांबा असं थांबा मागे बरोबर थांबा माझ्याकडे पाठ करा. हां, तसेच थांबा 1 मिनटं. हां, केस थांबा 1 मिनटं. थांबा, हात काढला ताई. आता करा तुम्हाला कसे करायचं का करा. हां, बघा इकडे आता माझ्याकडे करा. इकडे एक थोडंसं व्यवस्थित केस. आता 1 साईडला केस करा पूर्ण ताई. एका साईडला करा पूर्ण केस. ओके ताई, ओके थँक्यू. जर तुम्हाला हां थँक्यू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. हे बॅक साईड आहे आपल्याला. हेच बघू शकता या पद्धतीने. आता इकडे बघा माझ्याकडे. हां, असं करा एका साईडला केस. ओके थँक्यू.